Now coming to this some technical part, present development and technological maturity. आतापर्यंत असं एक्सपेक्टेड आहे किंवा जे काही मागच्या वर्षातलं अनुभव जो आहे AR अँड VR इज नॉट दॅट मच मॅच्युअर्ड. त्याच्यामध्ये अजून तेवढी मॅच्युरिटी नाही आलेली आहे या टेक्नॉलॉजीमध्ये की जेणेकरून आपण प्रोफाउंड कॉन्टेंट किंवा एकदम सगळ्या गोष्टी मेनस्ट्रीम पण होतील आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरू शकतील अशा प्रकारे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की दॅट इज अ अर्ली लिमिटेशन्स, दॅट इज अ लॅटन्सी. इफ इट इज अ 3D रिलेटेड किंवा जेव्हा आपण इमर्सिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करतो देन इट इज व्हेरी, ते खूप जास्त हेवी असतं. दॅट इज हेवी ऑर इट विल बी कॅरिंग लोड की जे कदाचित तेवढी बँडविड्थ असायला आपल्याला जास्त मोठं म्हणजे इट मे बी 5G और 6G नेटवर्क इट विल बी निडिंग. ठीक आहे, जे कदाचित आता सध्या नाही आहे किंवा जर असेल तर 5G आलेलं आहे, पण 5G पण आता तरी आपल्याला 2-3 मेगाबाईटच्या वरती स्पीड नाही मिळत. बरोबर, ही स्पीड जेव्हा 100 MBPS पर्यंत जाणार अकॉर्डिंगली वी विल बी गेटिंग द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर VR. ठीक आहे, सो लॅटन्सी इज द पार्ट की ज्याच्यामध्ये तुम्हाला you will be getting the late response and accordingly the entire experience for virtual reality it will be drastically reduced. तो तेवढा इफेक्टिव्ह राहणार नाही ड्यू टू द लॅटन्सी. तुमच्याकडे जर चांगली स्पीड असेल, तुमच्याकडे चांगला बँडविड्थ असेल, देन यू विल बी गोइंग फॉर द VR एक्सपेरिमेंट्स और VR एक्सपिरियन्सेस. फिडेलिटी शिफ्ट फ्रॉम लो पॉली अब्स्ट्रॅक्शन टू फोटो रिअलिस्टिक रेंडरिंग. दिस इज व्हेरी क्रुशियल. तुम्ही एखादा जसं उदाहरण मी हे देतो की जस्ट लाईक अ कॅड सॉफ्टवेअर तुम्ही काम केलेलं आहे त्यावर, म्हणजे पाहिलं असेल कदाचित की एखादं ऑब्जेक्ट असतं. म्हणजे जर आपल्याला एखादं घर बनवायचं आहे कॅड कॅमच्या सॉफ्टवेअरमध्ये तर पहिले तर ते एखाद्या ब्लॉक पासून आपल्याला बनवावं लागेल. बरोबर, सो इट विल बी जस्ट लाईक धिस स्ट्रक्चर. जसा हा क्यूब तुम्हाला दिसतो ना, इट विल बी जस्ट व्हिज्युअलाइज ॲज अ क्यूब ऑर समथिंग अब्स्ट्रॅक्ट शेप्स. त्या अब्स्ट्रॅक्ट शेप पासनं आपल्याला ते कम्प्लीट डिराईव्ह करायचंय व्हॉट द 3D मॉडेल वी आर लुकिंग फॉर अँड आफ्टर दॅट इट विल बी कमिंग टू द रिअलिझम. बरोबर, आता तुम्ही काही गेम्स बघता किंवा काही 3D मूव्हीज बघितले असतील. 3D मूव्ही बघितले का कोणते? अवतारचा काही भाग 3D आहे. बरोबर, तो हे बट इट्स नॉट कम्प्लीट 3D मूव्ही. बरोबर, की ज्याच्यामध्ये कम्प्लीट 3D. पिक्सारचे तुम्ही काही मूव्हीज बघितले असाल, पिक्सार देर आर एन नंबर ऑफ मूव्हीज विच इज देअर. ठीक आहे, काय सांगू तुम्हाला, टॉय स्टोरीज बघितलंय? येस, मुलांनी बघितलं असेल, तुमच्यासाठी कदाचित डिफिकल्ट आहे. ठीक आहे, सो सच सॉर्ट ऑफ प्रेझेंटेशन और सच सॉर्ट ऑफ 3D मॉडेल्स ज्यांच्या थ्रू आपण एंटायर मूव्हीज सुद्धा बनवू शकतो. ठीक आहे, सो दॅट इज अ फिडेलिटी पार्ट. नाउ दॅट इज अ फॉर्म फॅक्टर इव्हॅल्युएशन फ्रॉम सिलिंग टेथर्ड रिग्स टू सेल कंटेंट इनसाइड आउट ट्रॅकिंग युनिट्स. जे ऑक्युलस मी तुम्हाला सांगितलं ना, इफ इट यू हॅव एक्सपिरियन्स ऑक्युलस, तर तिथे काय असतात, सेन्सर्स असतात आणि 4 भिंतीला ते 4 सेन्सर्स लावले जातात. आफ्टर दॅट यू विल बी गेटिंग द एक्झॅक्ट डेटा की तुम्ही कोणत्या जिओस्पॅटियल पोझिशनला आहात आणि अकॉर्डिंगली यू विल बी गेटिंग दॅट अंडरस्टँडिंग ऑर दॅट एक्सपिरियन्स. ठीक आहे, हे ते सेन्सर्स बेस्ड असतं, बट इट इज ऑल्सो समवॉट मोर, म्हणजे ते काही तेवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी टेक्निकल एक्सपर्टीज लागतं. ठीक आहे, म्हणजे घरी तुम्ही डिप्लॉय नाही करू शकाल. बरोबर, त्याच्यामुळे ऑल दीज आर द चॅलेंजेस दॅट वी मे बी फेसिंग विथ ऑगमेंटेड नाही व्हर्च्युअल रियालिटी. ठीक आहे, कमिंग टू द नेक्स्ट इनपुट डिव्हाइसेस. मगाशी आपण जे काही डिस्कस केलं, देअर मे बी द ट्रॅकर्स. ठीक आहे, जे ट्रॅकर्स जे आपण 4 भिंतीवर 4 सेन्सर्स लावलेत, दिस विल बी द ट्रॅकर्स. ठीक आहे, आणि त्याच्या थ्रू आपण ते अंडरस्टँड करू शकतो. विल बी हॅव्हिंग द जिओस्पॅटियल एरिया द्या. ठीक आहे, सेकंड इज सेन्सर्स. ठीक आहे, डिटेक्टिंग ओरिएंटेशन, ऍक्सेलरेशन अँड ड्रिफ्ट. आपण जे काही मूव्ह करतोय वगैरे, म्हणजे आता आपला हात जे काही हे असेल, म्हणजे जे काही ऑब्जेक्ट वगैरे आहे, तर त्याचं पूर्ण जिओ लोकेशन किंवा हे ते सेन्सर थ्रू सेन्स केलं जातं. थर्ड इट्स अ डिजिटल ग्लोव, दॅट इज अ फाईन मोटर मॅनिप्युलेशन अँड जेस्चर कंट्रोल. ठीक आहे, हे सगळं इनपुट डिव्हाइसेस थ्रू ह्या तीनही गोष्टी इट विल बी गेटिंग कंट्रोल. डिग्री ऑफ फ्रीडम, दॅट इज 3DOF. ठीक आहे, की तुम्ही जसं बघताय, इफ यू सी 360 डिग्री देन टू यू शुड बी हॅव्हिंग द अंडरस्टँडिंग की तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळायला हवा. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, सो ऑल दीज आर अवेलेबल विथ युअर हेडगिअर किंवा हेडसेट. त्यामध्ये सगळे ह्या कॉम्पोनंट्स अवेलेबल असतात. यू आर फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स, राईट? बरोबर, तर त्याच्यामध्ये काही आहे का तुम्हाला काही असं बनवणं हेडवेअर वगैरे? गुगल लेन्स किंवा